हॅलो फ्रेंड्स, सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे टमाट्याची चटणी। झणझणीत अशी चटणी बनते। अगदी कमी साहित्यात बनणारी ही चटणी आहे। त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। हे धुवून कापून घेतलेलं टोमॅटो आहे, हा कांदा, ही कांद्याची पात, कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद, मोहरी, जिरं आणि तेल। अगदी कमी साहित्यात बनणारी ही चटणी आहे। भाजीला घरात काही जरी नसलं, एखादा टोमॅटो जरी असलं, अशी पटकन बनणारी 5 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे। तर ही भाजी मला तव्यावर बनवायची आहे। तवा गरम करत ठेवलेला आहे। घालूया थोडं तेल घातलं की तेल थोडं गरम झालं की घालूया मोहरी तडतडली की घालूया जिरं। मोहरी तडतडली तर जिरे घालते। जिरं मोहरी झाली तर घालते थोडं कांदा थोडा जास्त लागणार आहे याच्यामध्ये। आणि ही चटणी मी शक्यतो तव्यावरच बनवा, कारण की पातेल्यात कढई ठेवली तर ती भाजी बनते, ती चटणी नाही बनणार आणि कोणत्याच पाणी राहून जाईल। त्याच्यातलं पूर्ण त्या टोमॅटोतलं पाणी सुटलेलं आहे ना, ते पूर्ण तव्यावर ड्राय होईल। हे बघा, आता आपला कांदा होत आलेला आहे। त्यात कांद्याची पात घालते, बारीक कापून घेत कांद्याची पात, थोडीशी कोथिंबीर, आता घालते याच्यात तिखट। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट घाला। मीठ, आणि हळद। छान तिखट मीठ सगळं भाजून झालेलं आहे। त्यापैकी आता टोमॅटो घालूया कापलेला। याला छान शिजवून घेऊ। थोडीशी कोथिंबीर, साखर घालते, 3 चिमटे साखर, त्याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी। तर टमाटे खूप आंबट असतात ना, थोडंसं साखरनं थोडंसं टेस्ट त्याची छान लागते आंबट गोड। त्याला आपण छानपैकी होऊ देऊ। ही बघा, तयार झाली आपली झणझणीत टोमॅटोची चटणी। ही तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। हे काढून घेते। हे बघा, तयार आहे आपली झणझणीत टोमॅटोची चटणी। एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।